हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे. आपले ब्रह्मांड नायक यांचा प्रकट दिन आहे. तर आपल्याला आपल्या ब्रह्मांड नायकांचा, ज्यांनी आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. यावर व्हिडिओ झालेला आहे, परंतु बऱ्याच जणांना सेवा करणं शक्य होत नाही. बऱ्याच कमेंट्स येतात की ताई, आम्हाला स्वामी चरित्राचे पाठ करणं शक्य नाही, किंवा आम्हाला दुसरी काही सेवा करणं शक्य नाही. अशी काहीतरी सेवा सांगा की आम्ही करू शकू. काही जण जॉब करतात, काहींचे मुलं लहान असतात, तर वेळेअभावी बऱ्याच जणांना करणं शक्य होत नाही. तर त्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आले. तुम्हाला जर वेळ नसेल तर आज मी तुम्हाला स्वामींचे 2 मंत्र देणार आहे. आज व्हिडिओ बघितला तुम्ही आजपासून सुरू करा. आज गुरुवार आहे, आपल्या महाराजांचा आवडता वार. आजपासून सुरू करा, किंवा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार, शुक्रवार शनिवार जेव्हा व्हिडिओ बघणार तेव्हापासून तुम्ही सुरू करू शकता. स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 20 तारखेपर्यंत या 2 मंत्रांचा जप करा. फक्त हे 2 मंत्र बघा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतके सुंदर बदल दिसतील. आणि सुंदर बदलपेक्षा काय, म्हणजे आपल्याला काय मिळेल त्यापेक्षा आपल्याला आपल्या महाराजांनी इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करायचे आपल्याला. म्हणून आपल्याला या 2 मंत्रांचा जप करायचा आहे. स्वामींचं कृपाछत्र आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्याला दुसरं काहीच नको, फक्त स्वामींनी आपल्या पाठीशी उभं राहावं. माझी तरी अशी इच्छा आहे की ते माझ्यासोबत कायम राहावे, माझ्या पाठीशी ते उभे राहावे. फक्त स्वामींची साथ हवी, आपल्याला तेवढंच हवं. एकदा का आपण स्वामी सेवेत आलो की स्वामी आपला हात धरतात. आपला हात कधीही सोडत नाही. आपण सोडू पण ते कधीही सोडणार नाही. म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते. तर ते 2 मंत्र कोणते आहेत, किती वेळा ते मंत्र जप करायचे आहेत, कशा पद्धतीने, तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सर्वांनाच माहिती आहे, परंतु अजून एक स्वामींचा प्रभावशाली मंत्र आहे. तर या मंत्रासोबत, म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे स्वामींचा षडाक्षरी मंत्र, या मंत्रासोबत अजून एक मंत्र आहे जो खूप प्रभावशाली आहे. या मंत्राचा जप आणि श्री स्वामी समर्थ या दोन्ही मंत्राचा जप जेव्हा तुम्ही सुरू करणार, स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही जप करणार, तर त्यानंतर तुमच्या आयुष्यात बघा काय जादू होते. श्री स्वामी समर्थ आणि ओम श्री स्वामी समर्थ हे 2 मंत्र आहेत. आता हे 2 मंत्र आहेत, तर कशा पद्धती म्हणायचे ते मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ स्किप करू नका, कारण ते किती वेळा म्हणायचे आहेत आणि कोणत्या वेळेला म्हणायचे, त्याचे नियम काय त्याबद्दल मी अजून सांगितलेलं नाही आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, सगळ्यांनी बघा. तर आता या 2 मंत्रांचं जप कोण कोण करू शकतं, तर महिला, पुरुष, मुलं कोणी करू शकतं, अगदी कोणी करू शकतं. आता तुम्हाला या 2 मंत्रांचा जप कसा करायचा आहे. आता या 2 मंत्रांचा जप करण्यासाठी तुम्हाला आसन लागेल. दर्भाचं असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काही हरकत नाही, साधा आसन घ्या, परंतु स्वच्छ धुतलेलं असावं. तुम्ही चेअरवर बसणार तर चेअरवर आसन घ्या, खाली बसणार तर खाली आसन घ्या. धूपदीप लावायचा. आणि जर सकाळी तुम्ही या मंत्राचा जप करणार दररोज नित्यनेमाने, त्याच दिवशी तुम्हाला जप करायचा आहे. आणि जर सायंकाळी करणार तर सायंकाळीच करायचा आहे. संकल्प वगैरे करायची काही गरज नाही. आज तुम्ही स्वामींच्या समोर बसले, तुम्ही या 2 मंत्रांचा जप करणार, तर स्वामींना फक्त तुमची इच्छा सांगायची आणि या 2 मंत्रांचा जप करायचा. उद्या तुम्ही परत ते मंत्र जप करायला बसणार, स्वामींना इच्छा सांगायची आणि या 2 मंत्रांचा जप करायचा. बस, दुसरं काहीच करायचं नाही. संकल्प आपल्याला करायचं नाही, स्वामींची सेवा म्हणून करायचं आहे. जे काही तुम्ही मागणार आहात ते स्वामी तुम्हाला देणारच आहे, आणि नाही मागितलं तरी सुद्धा स्वामी तुम्हाला न मागता देणार आहेत. अशी या मंत्राची जादू आहे. स्वामी तुमच्याकडे खेचले जाणार आहेत, कारण स्वामींना हे 2 मंत्र अतिशय प्रिय आहेत. परंतु ते कशा पद्धतीने म्हणायचे ते मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही एक वेळ ठरवायची की कोणत्या वेळेला मला हा जप करायचा आहे. आता श्री स्वामी समर्थ याचा 11 माळी जप करायचा, आणि यानंतर ओम स्वामी समर्थ 11 माळी जप करायचा. तुम्हाला माळेने शक्य नसेल तर, बऱ्याच जणांना माळेने शक्य होत नाही, 11 माळी जप बऱ्याच जणांना करणं शक्य होत नाही, तर काय करायचं, शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. स्वामींना आपण किती आर्ततेने हाक मारतो, त्यांचं नामस्मरण करतो, हेच त्यांना प्रिय आहे. त्यांनी काय म्हटलं नाही की माळेवरच माझा जप व्हायला पाहिजे. तर काय करायचं, 20 मिनिटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप 20 मिनिटं करायचा. आणि त्यानंतर 20 मिनिटं ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ
20 मिनिटं जप करायचं, म्हणजे 40 मिनिटं दोन्ही मंत्रांचा जप तुम्हाला करायचा आहे. जप करत असताना कोण काय बोलते, मला हे काम करायचं, मला ते काम करायचं, एकदम शांततेने करायचा. किंवा तुम्हाला शक्य नसेल स्वामींच्या समोर बसून कुठेही तुम्ही करा शांत जागेत, असं काहीच नाही. स्वामींची मूर्ती पाहिजे, फोटो पाहिजे, समोर बसायचं, दिवा अगरबत्ती लावायचं. नसेल तुम्हाला तसं काही तर तुम्ही बेडरूममध्ये बसा, हॉलमध्ये बसा, कुठेही बसा, फक्त शांतता पाहिजे. तुमचं मन विचलित व्हायला नको. मनापासून स्वामींची तुम्ही सेवा करा, हे मंत्र जप करा. काही संकल्प वगैरे काहीच नाही. फक्त जेवढे दिवस आता राहिले 9 ते 10 दिवस तुम्हाला मिळतील, तेवढे दिवस फक्त या 2 मंत्रांचा जप करा. इतके प्रभावशाली हे दोन्ही मंत्र आहेत. तुम्हाला जे हवं ना ते मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिळेल ती म्हणजे मनशांती. आणि अजून एक गोष्ट म्हणजे स्वामींचा तुम्हाला आधार मिळेल. स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील. स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील. स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि स्वामींचं नामस्मरण तुमच्या संपूर्ण घरात होणार आहे. तुम्ही करा, त्यासोबत तुमच्या मिस्टरांना सांगा, तुमच्या मुलांना सांगा, घरात स्वामींची सेवा करा. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की स्वामींची सेवा करा, स्वामी सेवे करीवा, आणि बघा आयुष्यात काय चमत्कार होतो. नाही झाला तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, कारण याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. म्हणून सांगते, मी स्वामींची सेवा करते म्हणून मला तो अनुभव येतो. म्हणून मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही या सेवा करत चला, तुम्हालाही अनुभव येईल. तुमचे सुद्धा दुःख संकट दूर होतील. आणि जसं माझं दुःख संकट स्वामींनी दूर केलं, जसं माझ्या आयुष्यात स्वामी चांगल्या गोष्टी आणत आहेत, स्वामी मला साथ देत आहेत, माझ्या पाठीशी उभे आहेत, तशाच माझ्या पाठीशी स्वामी उभे आहेत. तशाच पद्धतीने तुमच्या आयुष्यात सुख यावं, तुमच्या पाठीशी स्वामी उभे राहावे, तुमच्याही घरात स्वामींचं कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, अशीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आहे. मी तर म्हणते स्वामी सगळ्यांना सुखात ठेवा, मला दुसरं काहीच नको. बस आपण तेवढंच, आपण जेव्हा दुसऱ्याचं चांगलं चिंतलं ना, आपण जेव्हा दुसऱ्यांचा चांगला विचार केला तरच स्वामी आपल्याला चांगली गोष्ट देत असतात, स्वामी आपल्याला प्रसन्न होत असतात. म्हणून दुसऱ्यांचा चांगला विचार करा, तर आपलं चांगलंच होणार आहे. तर आता तुम्ही एक वेळ ठरवली, सकाळी सायंकाळी तुम्हाला 2 मंत्रांचा जप करायचा. तर जेवढे दिवस तुम्ही या दोन्ही मंत्रांचा जप करणार तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही. घरातल्यांना करायचं, त्यांना करू द्या, नसतील ऐकत तर तुम्ही करू नका. जो या मंत्राचा जप करेल त्याने एवढे दिवस पाळायचा आहे. आता नियम अटी काय आहेत, तर मांसाहार जेवढे दिवस तुम्ही हे मंत्र जप करणार तेवढे दिवस मांसाहार करायचा नाही. घरातल्यांनी केला तर चालेल, तुम्ही करू नका, जो मंत्र जप करेल त्याने. आणि नसेलच तुम्हाला अगदी म्हणजे पाळायचं नाही होणार तर काही हरकत नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी या मंत्रांचा जप करायचा नाही, एवढंच करायचं. ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही केलं तुमची इच्छा, तुमच्यावर आहे. फक्त स्वामींचं नामस्मरण करा स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत, एवढंच करा. आणि बघा काय होतं. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. आणि महिलांची जर पिरियड्स आले तर तेवढे दिवस सोडून द्यायचे, कारण आपण संकल्प केलेला नाही आहे. जेवढे दिवस तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत मिळतील तेवढे दिवस तुम्हाला 2 मंत्रांचा जप करायचा. तर मी तुम्हाला बरीच माहिती दिली आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.